आता आपलं चाललेलं आहे. कर्मानेच मोक्ष मिळतो. बंध हा मिथ्या नसून काय आहे, सत्यबंधाची निवृत्ती कशाने होते, म्हणजे कर्माचे प्रकार सांगितले. वेदबोधित कर्म 4 प्रकार त्याचे: नित्य, नैमित्य. नित्य नैमित्य कर्म करायचं, पण त्याला पाप आहे नाही, काही नाही. नाही केलं तर काम्य आणि निषिद्ध कर्म करायचं नाही. प्रायश्चित्त कर्म, त्याच्यामध्ये प्रायश्चित्तामध्ये 2 प्रकार. आपल्याला कळून चुकलं आपल्या हातून काय झालेलं आहे, मग त्याच्या निवृत्ती करता केलेलं जे कर्म असते त्याला म्हणायचं. आणि संचितामध्ये जे पाप आहे ते निवृत्त करण्याकरता केलेलं कर्म तुला कोणतं म्हणायचं, साधारण पाहिजे. मग काय व्हायला तर मग काम्य निषिद्ध कर्म करायचं नाही. विहित कर्मामध्ये सुद्धा नित्य नैमित्य, त्याला पाप नाही, काय नाही. काम्य कर्म करायचं आहे. आणि प्रायश्चित्त चुकून घडलं तर त्याप्रमाणे प्रायश्चित्त घ्यायचं. कर्माचे प्रकार. आता पुन्हा कर्माचा अधिक विचार करतात. त्या कर्मामध्ये अनंत जन्मामध्ये आपण जन्माला आलो आणि त्या काही नुसते भाकरीच खाल्लं का आपण? अरे खाण्याकरता जन्माला येणं वेगळं, जगण्याकरता खाणं आणि खाण्याकरता जगणं हे 500 रुपये विषय. पामर लोक काय करतात, खाण्याकरता जगतात. कशा करता? त्यांना काय माहिती आहे का? काय नाही उद्धार. पुण्यही लागते याला. काय लागते? अशी वासना होण्याकरता कोणा पुण्य कोणा गाठी. जी हरी हरी लाभरे दिले संसाराचे, हे सगळे म्हणजे टाकाऊ लोक आहे. चांगला मनुष्य कोणता? बरं का, देव बसे जितली त्याची घडा, नाही का? नाही तर मग मांस खाणं बसे जितली त्याची घडावी. दारुड्याची संगती मागितली का? चोराची संगती मागितली का? मग कोणाची संगती मागली? देव बसे. मग त्याने बऱ्या आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही वारकरी शिक्षण संस्थेत आले सगळे आणि चांगला वर्ग आहे सगळा. इथं एखाद्याने सांगितलं काहीतरी करा तरी आज आहे ना, आपल्या भवनीवर नेहमी सांगितलं की एक माळ जर घातली तर ती मांस खाण्यापासून माणसाला काय करते? परावृत्त करते. त्याला विचारलं, म्हटलं चला मांसाहारी हॉटेल आहे. मग तो काय म्हणतो, तू जा, मी येणार नाही. हा का जात नाही? गड्यात काय? मग माळ असून मांस खात असेल तर तो वारकरी कसा? वारकरी असेल तर म्हणजे सगळं शिक्षणापेक्षा याला महत्त्व आहे. शाळेमध्ये शिक्षण नाही बरं का. शाळेतले पोरं काय आहे त्याच्यामध्ये आपणही अंडे खातात, आई बापालाही अंड्याचं निमंत्रण देतात. सरकार विचित्र व्हायला लागलं आहे. ते बालवाडीमध्ये पोषण आहार असतो ना, त्याच्यामध्ये अंड्याचा आहार असतो असं म्हणतात. आपल्या त्याला विचारलं, म्हणलं का रे असं का करतो? तू म्हणलं आमच्या गुरुजीचं खातो की यज्ञाचरते पण काय जाऊ दे, आपलं दृष्टांत झाले. ते कशा करता चाललेलं आहे? बंध निवृत्ती करता चाललं आहे. आत्म्या स्वरूपाच्या ठिकाणी बंध सत्य नसून काय? मिथ्या बंधाची निवृत्ती ज्ञानाने होते. कशाने? रज्जूवरती सापणाऱ्या सर्पाची निवृत्ती दांडक्याने होते का रज्जूच्या ज्ञानाने? ब्रह्मज्ञानाने सकल दुःखाची, परमानंदाची. बंध हा सत्य नसून काय? पूर्वपक्षकार म्हणतो बंधच मिथ्या नसून काय? त्याचे कर्माने काय होते? सत्य का ठरू शकत नाही.
पूर्वपक्ष. कार्याध्यास संभवत नाही, कारणाध्यासही काय होत नाही. मग तुमचा बंध सत्य नसून काय आहे? मग कशाने निवृत्त करायचा? सर्पाला तसंच ठेवायचं असते का? अरे खोलीत काय निघाला तसाच ठेवायचा असतो का? मग त्याला काय केलं पाहिजे? घालवला पाहिजे, तर हाणला पाहिजे. मग बंद आहे आपल्याला तर तसाच ठेवायचा का? मग अरे बंद तसाच ठेवायचा का? मग काय केलं पाहिजे? काय मी उद्धार काय कृपा करी, असं आहे. मनुष्य देह कशा करताय? बंध निवृत्ती करताय. हे बाकीचे सोडून दे. सगळे विषयामध्ये विषयाच्या पाठीमागे लागले. कशाच्या? विषयानं कुठे तृप्त झालं आहे का कोणी? विषय सेविता का? आमला नाही निघाला आणि सगळे विषयी पामर. फक्त एक मुमुक्षुस कशाची इच्छा करतो? उद्धाराची. जो उद्धाराची इच्छा करतो त्याला मुमुक्षु म्हणा. मुमुक्षु म्हणजे साधनात गेलं ना तुम्हाला? हर साधनात गेलं नाही सांगते. 8 साधनं सांगितली का नाही? 4 साधनं. मोक्ष आहे का त्याच्यामध्ये? साधनामध्ये त्याची आवश्यकता आहे ना. मोक्षाची इच्छा असणे सामान्य नाही. कोणती? त्याला काय म्हणतात? आता जेवण टाकून देतो पण कीर्तनाला देतो. सामान्य इच्छा असेल तर जेवण झाल्यावर बघू. शरीरात आपल्याला काय करायचं आहे? बंध हा सत्य नसून काय आहे? सिद्धी करून दाखवायची. कार्याध्यास पुढे कारणाध्यास. मोक्षाने कर्माने मोक्ष होऊ शकत नाही. वाचा. सिद्धांत मतात याचे पहिले उत्तर असे आहे की ही वर वर्णन केलेली कार्याध्यासाची सामुग्रीच नाही. कारणाच्या समुदायास सामुग्री म्हणतात. उत्तर पक्ष. पहिले कोणता घ्यायचा? कार्याध्यास. नंतर कोणता? कारणाध्यास. आणि तिसरं मग कर्माने मोक्ष होऊ शकत. आता पूर्वपक्षाची सामुग्री सत्यवस्तू ज्ञानजन्य प्रमाता प्रमाण आणि प्रयाण याच्या ठिकाणी सादृश्य नाही का? काय सादृश्य वगैरे दोष असावे लागतात. आता तो पूर्वपक्ष म्हणतो हे सिद्ध होत नाही. मग पूर्वपक्षाने सांगितलेली कार्याध्यासाची काय नाही. मग कोणती सामुग्री आहे? पुढे दे तुम्हाला. काय सजातीय वस्तू ज्ञानजन्य हे वेदांताची सामुग्री आहे. त्याच्यातही पुन्हा कपात करायची. संस्कार ही सामुग्री आहे. किती? आणि 3 प्रकारचे दोष अभ्यासाला कारणीभूत नाही. फक्त सामुग्री किती आहे? हे बघा, तुम्ही साप पाहला, सर्पाचं काय झालं? आणि पुढे ते ज्ञानाचे संस्कार आहे. तुम्ही परीक्षेमध्ये बसता, मग ते बाबी काय झालेली असते? पाठ झालेली असते ना. मग ज्यावेळेला तुम्ही परीक्षा देण्याकरता बसा, समोर ज्ञानेश्वरी आहे का संस्कार आहे? फक्त ज्ञान होतं. ज्ञानाचे काय असतात? आणि बरोबर संस्कार असेल तर गोवी लिहिता येते. संस्कार नसेल तर पेपरामध्ये काय लिहायचं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुसरं काय? त्याला विचारलं, अरे विठ्ठल विठ्ठल काय लिहिलं? म्हणलं पाठच करणार काय? मग संस्कार ही सामुग्री आहे. वाचा. अध्यासाला मुळीच सामुग्री लागत नाही असे आमचे म्हणणे नाही, पण सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार व प्रमातादी दोषत्रय ही सामुग्री नाही. आमच्या मताने पूर्वपक्षाने सांगितलेली सामुग्री नाही.
तुमची कोणती सामुग्री आहे ती सिद्धच करून दाखवा. क्रमाक्रमाने ते सामुग्रीचं सिद्ध करून दाखवायची. पुढे कार्याध्यासास फक्त सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. हे पहा, कार्याध्यास होत असतो तो सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणजे काय? हे पहा, त्याने सांगितलं तरी कुठेतरी सर्प काय झाला, त्या सर्पाचं तुम्हाला काय झालं, आणि त्या ज्ञानाने तुम्हाला दोरीवरती सर्पाचा काय झाला, दुपारी का, मध्यरात्री का, दुपारी का नाही, दोरीवरती सर्पाचा अध्यास दुपारी का नाही? दोरी दिसते ना, काय काय दिसते? मग काय इतका वेळा आहे का सर्प दुपारी होत नाही. मध्यरात्रीची काय अंधार असतो, अंधारातही होत नाही. मग केव्हा होतं? सायंकाळी. म्हणजे दोरीवर दोरीवर सर्पाचा अध्यास का होतो? आंबटपणामुळे. बरं का? पुन्हा काही भीती वगैरे नंतर कसं होत आहे बा. ज्या वेळेला तुम्हाला सर्पाचा अभ्यास होतो दोरीवरती, त्यावेळेला फक्त तुमच्याजवळ सर्पाचे संस्कार आहे. काय? आणि त्या संस्काराने तुम्हाला काय होतं? अभ्यास. मग सर्पाचाच का होत असतो? त्याच्याकरता एक कारण बघा. तर वेदांतशास्त्राचं मत आहे. आमच्या मतामध्ये ते वेदांतशास्त्रकार म्हणत असतात, म्हणलं सर्पाचा अभ्यास कसा होऊ शकेल तुमच्यामुळे? कारण तुमच्या मतामध्ये तर सगळं जगत हे किम स्वरूप आहे, किम स्वरूप आहे, मिथ्या आहे की? वेदांतशास्त्रामध्ये सगळं जग कसं आहे? बंदाई सुद्धा कसं आहे? आलं का लक्षात? मग आता सत्य सर्पाचे संस्कार होण्याकरता खरा सर्प आणला कुठून, असा प्रश्न आहे. किंवा बंधाचा अभ्यास होण्याकरता तुमच्या मतामध्ये बंध सत्य नसून काय? मग सत्यबंधाचे संस्कार आणले. संस्काराची सामुग्री जमू शकत पूर्व पक्ष, तर उत्तर पक्ष घ्यायचा. म्हटलं कोणता? हे पहा, मिथ्या सर्पाच्या ज्ञानापासूनही सुद्धा अभ्यास होऊ शकतो. सर्प सत्यच पाहिजे असं नाही. मिथ्या सर्पापासूनही सर्पाचं काय होते? हे पहा, एखाद्या चित्रामध्ये काय काढतात, मग समजते का तुम्हाला? ते लहान पोर बापाला विचारते, म्हटलं बाबा हे काय आहे? ते नाही का भगवान श्रीकृष्णाला वसुदेव कुठं घेऊन चालला? मथुरेत का? मथुरेतून न्यायचं आहे गोकुळात. बरं, भागवत असतं सांगितलं असतं जास्त, आपला विचार सांगण्याचा पाहतो. म्हणजे टोपल्यामध्ये देवाला ठेवतो आणि त्याला काय माहिती, वरून नाक काय काढतो, फणा काढतो. का काढतो? मोठ्या माणसाचं काय माहिती. नाथ महाराजाच्या डोक्यावर काय फणा आहे का? अवतारी पुरुष असतात. तर फणा का काढण्याचं लक्षण असेल, त्याला थंडी वाजू नये, पाऊस आला तर दुकानाला लागेल. पुष्कळ आहे भागवत सांगणारे लोक, तासभर हे सांगतात. किती सुंदर सांगा. डोंगरे महाराज फार सुंदर सांगायचे. झिमझिम पाऊस पडत होता, त्याच्यामुळे त्या पोराला पावसाचा काय होईल, त्रास होईल. म्हणून काय काढलं, म्हणलं की आता जन्माला आलेलं पोरण ते वेळा पाऊस भलत्या वेळा पडतो. मग पावसाला सांगितलं, म्हणलं पडायचं नाही. तर म्हणलं ते मूर्खात सगळे. म्हणलं हे पहा, आमचा पाऊस जो आहे तो अत्तरध्वनी आहे. कोणता लग्नामध्ये कोणती असते? म्हटलं असला पाऊस पडण्याचं कारण काय आहे? म्हणले पहा, पुढे दुष्ट मारायचे आहे. काय करायचे?
पण दुष्टाला मारणारा सामान्य मनुष्य लागलेलो आहे. आमच्यावर जरी वार दुष्टाने केले तरी आमचं शरीर त्याच्यावर वारेला त्याकडे. म्हणून मजबूत शरीर करण्याकरता आम्ही काय पाडतो? पाऊस पाडतो. एक 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 तुमच्या ह्याच्यामध्ये जाऊ द्या. बऱ्याचशा भागवतामध्ये भाग असं परमेश्वराने नेतं पुष्कळ. प्रत्येक भागवत करता जे वेगळे वेगळे अनुपानाने सांगत असतात. तेव्हा कशाकरता सांगितलं आहे? ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावर ते काय काढलेलं आहे. मग आपण त्याला सुद्धा काय म्हणतो? सापच म्हणतो. कागदावर काढलेला तरी आणि बिळात दिसला तरी दोघाची जातो काय? कागदावरचाही कोण आहे? सर्प. बिळातलाही कोण आहे? जाती. जसे सत्य सर्पाला पाहून संस्कार होतात, तसे दोरीवरच्या सर्पालाही पाहून काय होतात? संस्काराकरता सत्यच पाहिजे असा आग्रह नाही. म्हणून कोणती सत्य वस्तू ज्ञानजन्य नाही, सजातीय वस्तू. मग आमची सामग्री कोणती आहे? सत्य वस्तू ज्ञानजन्य. बऱ्याचशा वेळेला सर्व तुम्ही पाहा 2-3 महिन्याने अभ्यास होतो की त्याला सर्प ज्ञान असते का ज्ञानाचे संस्कार असतात? कीर्तनकार कीर्तन करत असतो, ज्ञानेश्वरी समोर असते का? मग तो अभंग म्हणतो, म्हणतो, मग तो पावन म्हणत असतो का डोक्यामध्ये त्याचे संस्कार असतात? एखादी गोवी नाही कीर्तनकाराला आठवले, कीर्तन चालू आहे, गोवी काही आठवत नाही, मग कीर्तनात म्हणतो का ज्ञानेश्वरी घ्या? कशा करता ज्ञानेश्वरी गोवी आठवत नाही म्हणता. मग कोणता उपाय करतो? असं डोकं खात होतो, फेटा इकडे तिकडे असा करतो आणि टाळ करायच्या तोंडाकडे पाहता टाळ खरी म्हणजे काय? मग एखादा श्रोता असला तर तो काय करतो? गोवी पूर्ण करतो. म्हणून संस्कारामुळे आपल्याला काय होत असते? ज्ञान होत असते. म्हणजे विपरीत ज्ञान होत असते. क्रमाक्रमाने तुम्हाला सांगू वाचा. दोषत्रय कारणच नाहीत. कारणाचा विचार करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही तेच कारण. त्याला कारण म्हणायचं. कुणाला हे कारण म्हणता येत आहे का? का म्हणता येत नाही? कार्याची जी सामग्री असते त्याला काय म्हणायचं? तुम्हाला भात करायचा आहे दादा, मग काय पाहिजे? उदक अग्नी झाल्याकडे एका वेळेने एक काम आहे. पाणीच नाही तर भात होईल कसा? आणि खालून ज्वाळ नसेल तर त्याची कारणाची सामग्री. एखादा कीर्तनकार नाही का, कीर्तन करायचं असलं काही सामग्री पाहिजे का? नसेल चांगला पकवान म्हणून एखादा फुटका का होईना पण नाही चांगला पकवान मिळाला, थापा मारणार असला तरी कीर्तनाची सामग्री कोणती? लावणी, पुढे श्रुती म्हणजे वेणा, पुढे टाळ. ही कीर्तनाची काय आहे? आणि तमाशाची. आणि कीर्तनकार ज्ञानेश्वरी पाठ असते, कोणाला गाथा पाठ असते वगैरे. आणि तमाशामध्ये ना कोण असते? मग नाही आज सांगताय तुम्हाला अजून. अरे नाचणारी बाई आता ही सामग्री आहे ना तुम्हाला. तमाशाची काय आहे? पूर्वीच्या काळामध्ये आता बदल पडलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये पुरुषच बाईचं पार्ट घेत असे. कोण? मग आता बायाचं पार्ट पुरुष येतो का खास बाईच असते. आणि लोकांना कीर्तनावरती
का तमाशा आवडतो. कीर्तनात गादा गिरदा टाका, हात जोडून घेऊन या वगैरे तरी बसत नाही. आणि तमाशामध्ये स्वतःचे पैसे घेऊन तिकीट घेऊन तमाशामध्ये दिसत नाही तरी उंच उंच पकवायच्या वेळेला पाहतो का तो? अरे पकवायच्या वेळेला पाहतो का तो? डोळे भरून या पाहिजे तुझे. खेड्यापाड्यात कीर्तन करायचं असं कीर्तन करावं. तिसरा दिवसा प्रसंग बसला. जाऊ द्या दृष्टांत. सजातीय वस्तू ज्ञान ज्ञान. जसा सत्य सर्पाच्या ज्ञानसंस्काराने रज्जूवर सर्प अध्यास होतो, तसा सत्य सर्पाचा ज्ञानसंस्कार नसता वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेला मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे असे लोकांकडून ज्ञान झाले तरी त्या मिथ्या ज्ञान संस्कारानेही रज्जूवर सर्प अध्यास होतो. संस्कार होण्याकरता सत्यच पाहिजे असं नाही. मिथ्या पदार्थापासूनही काय होतं, संस्कार ज्ञान होते. आणि सत्य पदार्थापासूनही काय होते, ज्ञान होते. नाही का? बिळातल्या सर्पाला पाहिलं तरी आपल्याला सर्पाचं काय झालं, कागदावर ते काढलेल्या सर्पाला पाहिलं तरी आपल्याला सर्पाचं काय झालं, ज्ञान झालं. ज्ञानाकरता सत्यच पाहिजे असं नाही. मग आमच्या बंधाचा अभ्यास होण्याकरता सत्यच बंध पाहिजे असं नाही. मिथ्या बंधापासूनही बंधाचे काय होतात, संस्कार होतात. कारण वेदांत शास्त्रामध्ये बंध सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे का नाही? तुमच्या ब्रह्मसत्यम आणि जीव ब्रह्म एक ब्रह्म सत्य आहे. तद्व्यतिरिक्त सगळं काय आहे, जे देख नाही सगळं लटिका सर्व हरिपाठामध्ये आहे ना. वाया एरधार केवळ नुसता संसारच करीत बसला. खूप दंग झाला संसारामध्ये. मनुष्य देह पशुच्या देहासारखा आहे का प्राप्ती करून घेण्याचा आहे? पशुचा देह वेगळा, त्यांना काय चढण्याच्या दुसरं काय नाही. शेळीला काय आपला उद्धार करायचा आहे का? फक्त चढणं एवढंच माहिती आहे. दिवसभरही चढते, रात्रभरही चढते, पुन्हा सोडली वाळल्या पाण्याला हात लावते, कोणत्या तोंड लावते वाळल्या पाण्याला. वाळलं पान तरी आहे काही असे ना का, कागदाला सुद्धा काय लावते, कागदाला लावते, जाऊ दे दगडाला सुद्धा तोंड. चरण्याच्या पलीकडे ते शेळीला कोणताही धंदा आहे. पलीकडे बिचारा गदा निघते तिच्याकडे. असं आहे ना, काय कर्म असेल तिचं विचारायचं. तिच्या पोटी झालेला नाही का, शेळीच्या पोटी झालेली शेळी नाही. कोण निर्माण झाला बोकड म्हणा. आणि त्याला माणसं काय करतात मग, जिवंत ठेवतात की काय करतात? तिचं दुर्दैव, तिच्या पिलाला मारणं हे काय दुर्दैव आहे. मी तुम्हाला कल्पना नाही माहिती. तिच्या पिलूला कापत असताना ते हंबरले कोण, बकरी खरणार अक्कल आहे तिला थोडीफार. तिलाही मारतात ना, तिच्या पिलालाही काय करतात, मारून काय करतात, आवडीने खातात. मारल्यानंतर ते काय जिवंत राहतात का? प्राण निघून गेला म्हणजे कोणालाही काय म्हणतात, प्रेत म्हणतात. प्राण आहे तोपर्यंत माणूस, प्राण निघून गेला की एखादी दिंडी चालली असली, लहान लहान पोरं असतात ना, ते दिंडी चालली असली म्हणजे ते धावत जातात. त्याची आई सांगत असते, म्हटलं हे कार्ट्यानं दिंडी नाही. म्हटलं मग ते मोडं चाललंय म्हणा. काय चाललंय, माणूस चाललाय म्हणता का मोडा? प्राण निघून गेला की त्याला प्रेत म्हणतात. काय म्हणायचं, काय काय माझं काय जिवंत
बकरा मारायचा म्हटल्यावर अगोदर काय होता तो मारला जातो आणि नंतर त्याचं मांस काय करतात. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पहिला आहे श्राम न पिबेत, कज्जलम न खा बकरे, मांस खावं नाही, दारू पिऊ नाही, चोरी करू. असेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. आता दुसऱ्याची संस्कृती कशी आहे कोणाच पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये मांस खाल्लं तर काय होते. आणि ते चारवाक लोकांमध्ये काही खा तरी काय नाही, चीनमध्ये काही खा तरी काय नाही, बाप नाही. रानटी संस्कृती कोणती. पापाने पुण्य नाही त्यांच्या ह्याच्यामध्ये, काही नाही, पापही नाही काय नाही. मग इस्लाम धर्मामध्ये काय आहे तर पार्टी कशाची असते. सणाच्या दिवशी ते लोक काय करतात, जाऊ द्या आपल्याला विचार. म्हणून हिंदू धर्म सर्वामध्ये काय आहे, बरं झाला भरतखंडी नरदेव आणि तो पुण्य भागाची चांगली आनंदाची गोष्ट आहे. नरदेव मिळाला. पुन्हा आळंदीसारखं क्षेत्र आहे. आणि वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काय आहे, भाग्याशिवाय या गोष्टी प्राप्त होत पुढे असं. म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसताही अध्यास घडतो. म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासास कारणच नाही. कारण सत्य वस्तूच्या ज्ञानजन्य संस्कारा वाचून जर अध्यास घडलाच नसता तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासास कारण म्हणता आले असते. मिथ्या सर्पाच्या ज्ञानजन्य संस्कारानेही अध्यास घडतो. हे पहा, अभ्यास होण्याकरता सत्य सर्पाचं ज्ञान पाहिजे असं नसून मिथ्या सर्पाच्या ज्ञानाने सुद्धा अभ्यास हो. चित्रात काढले तरी काय तो सर्पच आहे आणि बिळात असला तरी तो काय सर्पाचं ज्ञान होतं. काय व्यवहार आपल्या ह्याच्यावर. म्हणून मिथ्या सर्पाच्या ज्ञानाने सुद्धा रज्जूवरती सर्पाचा काय होतो अध्यास होतो. म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार ही सामुग्री नसून सजातीय वस्तू ज्ञानजन्य. बरं, ज्या वेळेला तुम्हाला अध्यास होतो त्यावेळेला ज्ञान आहे का ज्ञान कधीतरी होऊन गेलेलं आहे. फक्त मग काय तुम्हाला हे पाठ म्हणता येते, आजच पाठ केली आहे का कधीतरी केली होती. मग आज तुम्हाला का आठवली, संस्कार. संस्कारामुळे काय होतं अध्यास. म्हणून सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार ही सामुग्री नसून सजातीय वस्तू ज्ञानजन्य. पुन्हा त्याच्यात घ्यायचं सजातीय वस्तू ज्ञानजन्य कपात करायची. काय करायची मग अध्यास कशामुळे होतो, संस्कारामुळे. त्या सर्पाचे संस्कार असतात नाही का. सर्पाच्या संस्काराने का होतं, सर्प लांबट आहे आणि दोरी सुद्धा कशी आहे. म्हणून त्या दोरीवर ते सर्पाचा काय होतं पण सुंदर आहे विषय. कर्माकर्माने सांगू भाषा. असा जर प्रत्यक्ष अनुभव आहे तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचा हेतू आहे हे म्हणणे बरोबर नाही. याकरिता कारणाचे लक्षातून सत्य शब्द काढून त्या ठिकाणी सजातीय शब्द घालून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे. म्हणून तुमच्या सामग्रीमधून सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार. सत्यवस्तू हे पद काय करायचं आणि कोणतं ठेवायचं, सजातीय वस्तू ज्ञान. ही वेदांताची काय आहे सामुग्री आहे. पुन्हा आता त्याच्यात कपात करायची आहे भाषा. असेच कारण मानणे अवश्य आहे. कारणाचे असे लक्षण केले म्हणजे आत्म्याहून बंद कोठेतरी सत्य असून त्याच्या ज्ञानाच्या संस्काराची आवश्यकता आहे. हा पूर्वपक्षीने दिलेला दोष आपोआप गेला. आपोआप गेला. तो म्हणला तुमच्या मतामध्ये बंधचं काही नाही, मिथ्या आहे. मिथ्या सत्यबंधाचे संस्कार आणले कारण तुमच्या मतामध्ये बंध सत्य नसून काय आहे सामुग्री कोणते काय सत्यवस्तू ज्ञानजन्य. म्हणून कारणाचा काय अभाव आहे. मग आम्हाला सांगायचं आहे कारणाचा अभाव नाही. मग काय आहे म्हणजे बाप दोरीवर ते भासलेला सर्प सर्पच आहे. बिळातलाही कोण आहे
लहान पोराला विचारलं हे काय तर म्हणतो हे सर्पच आहे. खरं आहे काय आहे? म्हणून मिथ्या बंधाच्या संस्काराने बरं का आत्म्यावरती बंधाचा अध्यास होऊ शकतो. पुढे संस्काराचे जनक जे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा जो विषय तो सत्य असो किंवा मिथ्या असो तो विषय सजतीय मात्र असला पाहिजे. हे पहा, मग सर्प सत्य असो का काय असो त्याचं ज्ञान झाल्यानंतर संस्कार असतात. संस्काराने दोरीवरती सर्पाचा काय होतो अभ्यास होतो. वाचा वारुळावर असणाऱ्या सर्पावर आणि चित्रात काढलेल्या सापावर सर्पत्व ही एकच जाती आहे. हे पहा, वारुळात बसलेला सर्पच आहे आणि दोरीवरती काढलेला आहे काय आहे? सजाती त्यामुळे ते व्याकरणामध्ये असतं बघा जाती वगैरे. एकम नित्यम अनेकात्म जाती. आपले पशु आहे सर्व पशुवरती पशुत्व नावाची काय राहते जाती राहते. एकम नित्यम सर्वानुगतम त्याला जाती असं म्हणा. मग सर्व 1000 माणसं असले त्याच्यावर कोणती जात आहे मनुष्याचं त्याला जाय. न्यायशास्त्रामध्ये त्याचा चांगला विचार केलेला आहे. पुढे म्हणून मिथ्या सर्पाचे ज्ञान सत्य सर्पाच्या ज्ञानाशी सजती आहे आणि मिथ्या सर्पाच्या ज्ञानसंस्काराने अध्यास घडतो. म्हणून सजतीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचे कारण आहे हे सिद्ध झाले. सिद्ध झाले. म्हणून सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हेच अध्यासाचे कारण आहे असं म्हणता येत नाही. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हेच अभ्यासाचं काय आहे. हे थोडं अभ्यास प्रकरण असल्यामुळे डोक्यावरून पाणी झाले. मला बोवायला काय वेळ लागला. कोणीतरी आपला ग्रंथ वगैरे शिकून आलेला ग्रंथ प्रारंभी सांगण्याची जरा खुमखुमी असते. मग एका मारुतीच्या देवळामध्ये आणि काय लोक विचारलं नाही तरी सुद्धा अध्यासवाद सांगायला लागला. काय लागला मग ते खेड्यातले लोक ते म्हणलं काय म्हणते कुणाच माझी कार्याध्यास आणि कर्माध्यास रजून सर्व काहीतरी डोकं फिरलं असलं. मग त्या लोकांनी काय केलं म्हटलं तर लवकर इलाज केला पाहिजे. जास्त जर डोकं फिरलं तर म्हटलं आटोक्याच्या बाहेर जाईल. म्हणून खेड्यातला उपाय होत नसतो सरळ तापायची. मग सरळ तापाला काय केली तिकडून त्याचा मित्र आला. त्याने विचारलं म्हणलं काय आपल्या सगळी कशा करतात. अहो म्हणलं एका माणसाला वेळ लागलेला लवकर उपाय केला पाहिजे. मग सगळे काय करतो तर डाग द्यावं लागतं. मग त्याने विचार केला हा जे सांग याचं त्यांना बारीक श्रोत्या लोकांना काय नाही ज्ञान नाही. त्यांना काही भलत्याच माणसाला भलतं सांगून त्याचा काही उपयोग होत. मग त्याच्या कानात जाऊन सांगितलं. काय सांगितलं कानामध्ये मला तो वेळा दिसतो तुझ्याकरता सर्व तापणं चालू आहे. हे त्याचे अधिकारी नसताना तू आणखी काय सांगतो त्याला. म्हणलं अध्यास वाचा. म्हणलं शहाणा असेल तर काय सांगितलं पाहिजे देवाची द्वारे उभा अक्षर. आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे अध्यास प्रकरण आहे. याचा ज्ञानेश्वरी सोडण्याकरता किंवा विषयाचा अभ्यास करण्याकरता त्याचा काय होतो उपयोग होतो आहे का. नाही तर मग आपलं हवी सांगून जातो आणि तिचं विश्लेषण नाही केलं तर श्रोती मंडळी म्हणतात याला त्या विषयाचं काय नाही ज्ञान नाही. जाऊ दे आपलं म्हणून पाहून या ग्रंथ नाशिक योग आहे चांगली गोष्ट आहे वाचा. आता अध्यासास ज्ञानजन्य संस्कार कारण आहे का किंवा सजतीय वस्तूची ज्ञान संस्काराद्वारा अध्यासास कारण आहे याचा विचार करू. हे पाहता ज्ञानजन्य संस्कार तेव्हा अध्यासाला कोण कारण आहे. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे का केवळ संस्कार कारण आहे याचा विचार आपण काय करू. पण कधी करू आता उद्या सांगा.